जुन्या काळामध्ये एखादा माणूस वैकुंठाला जात होता, काही एखाद्याने वैकुंठा जावे ते ती वैकुंठची केले आगवे, ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. हे साधूचं वर्णन आहे. ते एकटे भजन करत नाहीत, संपूर्ण जगाला भजन करायला लावतात. स्वतः जिंकत नाही, आपल्याप्रमाणे जगानं जगाला जिंकावं आणि आपल्यासारखं व्हावं, हा साधूचा विशालपणा असतो. म्हणून तुम्ही या ठिकाणी प्रवचनाला येत आहेत, इथे आत्मउन्नतीचा मार्ग आहे, आत्म उत्क्रांतीचा मार्ग आहे. तुमचं जीवन कसं मोठं व्हावं त्याचा मार्ग आहे हा. इथं उत्क्रांती जीवनामध्ये, ही उत्क्रांती ज्ञानोबराईने आपल्या हातामध्ये ठेवलीत आणि हे भगवंत वर्णन करतात. भगवंत म्हणतात हा महात्मा एवढा मोठा आहे आणि स्वतः जिंकून, जग जिंकून, मला जिंकून, जगाला परमार्थाला लावून जर या साधूकडे पाहिलं ना, भगवंत म्हणतात एखाद्या फंटीला फळ यावं आणि फळ आल्यानंतर ती जशी झुकावी, तसं साधू हा जीवनामध्ये विनम्र असतो. ज्ञानोबरांचे दृष्टांत आहेत. फळलिया तरुची शाखा सहजे भूमिशी उतरे देखा. एवढं मोठं व्यक्तिमत्व साधूचं, पण त्या अहंकारात साधू राहत नाहीत. सहजे भूमिशी उतरे देखा तैसे जीव मात्र असे खा खालावती ते. लहान मुलगा असो, पापी मनुष्य असो, दारुड्या असो, त्यांच्या जीवनामध्ये सर्वांसाठी विनम्रता असते. आदी ब्रह्मा करुणी अंती मशक धरुणी. सर्व हे स्वरूप आहे भगवंताचं असं मानून नमस्कार करतात. आणि भगवंत म्हणतात त्यांची ज्ञान संपत्ती नाही ज्ञानोबरायांची, अखंड अगर्वता होनी असती. आपण एवढे महान आहोत, एवढे श्रेष्ठ आहोत, आपल्याला विशिष्ट प्रकारची वागणूक पाहिजेत, विशिष्ट प्रकारचा दर्जा पाहिजेत, असं साधूच्या जीवनामध्ये कधी येत नाहीत. अखंड अगर्वता होणे असतील, खेळतात ते मुलासारखे. तयांची विनय हीच संपत्ती, ज्ञान संपत्ती नाही, विनम्रता हीच संपत्ती. जे जय जय मंत्र अर्पिती माझ्या ठाई, हे साधूचं वर्णन आहे. आणि साधूचं युद्ध या ठिकाणी दाखवलेले बरं का याच श्लोकामध्ये. तो जिंकतो कसा काय? वैराग्य अंगामध्ये येतं, विवेकासारखा मित्र बरोबर असतो, वीतरागते सारखा. ज्ञानोबराय सांगतात जोडोनी ठेविला सखा, जो अवघ्या भूमिका सवे झाले. साधू होणं इतकं सोपं नाही, पण तयावरी जैत रे जैत म्हणून ध्यानाचे निशाण. हे जिंकल्याचा समाधान आणि विनम्रतेचं भांडवल या दोघांच्या बळावर भगवंताला वश करून जे थोडंफार जीवन साधूला या जगात जगायला मिळालेलं असतं, त्या जीवनाचं सार म्हणजे ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायांचा गाथा. जर कधी तुम्हाला असं वाटलं ह्या साधूच्या जीवनामध्ये प्रवेश करावा, अवश्य ग्रंथ जीवनामध्ये ज्ञानेश्वरी वाचा. नसेल तुम्हाला ओव्या कळत ना, सार्थ ज्ञानेश्वरी घ्या. एका बाजूला ओव्या असतात आणि दुसऱ्या बाजूला अर्थ असतो. अर्थ वाचा आणि मग ओवी वाचा. प्रत्येक ओवीचा अर्थ असा भगवंताने ज्ञानोबराने असं विचित्र करून ठेवलेलं आहे. हे 9वा अध्याय. आणि 9व्या अध्यायाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे, भगवंताने एक लेखी पत्र दिलेले आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. भगवंत म्हणतात मला काही सोनं लागत नाही, चांदी लागत नाही, फक्त शुद्ध हृदय लागतं. आणि शुद्ध हृदय जर घेऊन आला ना, त्याला काय पाहिजे ते मी प्रदान करतो, कारण की मी या जगाचा बाप आहे. त्याला सांगितलं पत्रावर प्रसन्न होता तुम्ही, पुष्पावर प्रसन्न होता. भगवंत म्हणतात ही दिसायला पान फुल आहेत, असायला मला वैकुंठापेक्षा श्रेष्ठ देणगी आहे. एरवी मोठं म्हणून जर कुणी माझ्याकडे आला, भगवंत म्हणतात त्याचं मोठेपण माझ्याजवळ चालत नाही. ज्ञानोबराने एक अशी प्रक्रिया तयार केलेली 9व्या अध्यायामध्ये. ज्ञानोबराय म्हणतात मोठेपणाचा अभ्यास करत असताना वेदाकडे पाहावं. वेद नेती नेती म्हणतो, एत सनकाधिक वेडे पिसे जाहले करिता तापसांची कडसणी कवणू जवळा ठेवी जे शूळ पाणी.
तोही अभिमान सांडवणी पायवणी माथाव आहे. शंकराला अजूनपर्यंत व्यवस्थित जग कळालं नाही, इतकं मोठं जग आहे. हे लेखी शब्द आहेत. तोही शंकरासारखा तपस्वी नाही, पण जगाच्या बाबतीमध्ये अजूनही शोधण्याचा प्रयत्न आहे, अजूनही समाधीत आहे. आणि राहिला पैसेवाल्याचा प्रश्न, तपस्वी लोकांचं सांगितलं, पण पैसेवाल्याची माता ज्ञानोबाने व्यवस्थित वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. ज्ञानोबा म्हणतात ह्या ज्या अष्टसिद्ध्या आहेत ना, अष्टसिद्ध्या ह्या महालक्ष्मीच्या दास्या आहेत. अष्टमहासिद्धी, 8 महासिद्ध्या, निमा लघिमा. आणि ह्या ज्या सिद्ध्या आहेत ना, ह्या खेळता खेळता एखादं घरकुल तयार करतात. ज्ञानोबा म्हणतात त्या घरकुलावर इंद्राधिक देव भाळतात. त्या खेळता करती घरकुली, ज्ञानोबांचे शब्द आहे. त्या खेळता करती घरकुली, तया नाम इंद्राधिक. स्वर्ग इंद्र याच्यापेक्षा श्रेष्ठ करतात. काय इंद्राधिक न होती बाहुली तयांची? इंद्राधिक त्यांच्या हाताचं खेळणं होतात. ते लक्ष्मी मुख्य नायिका, त्या अष्टमहासिद्धीची मुख्य नायिका लक्ष्मी आहे. आणि अर्जुना, ती लक्ष्मी म्हणजे माझी पाय दाबण्याकरता बसलेली. जै जगा धाकुडे होई जे तई जवळीक माझी. म्हणून माझ्या जवळ येण्याकरता शंभूचेही तपन पुरे, तैसे लक्ष्मीचे थोरपण नसरे. एर प्राकृत हेंदरे केवी जाणवला आहे. ह्याच्याच शब्दांचा हरिपाठामध्ये अंतर आहे. तेथील प्रमाण नेनवे वेदासे, ते जीव जंतुसी. शब्दांचा प्रयोग आला असं जरा टप्प्याटप्प्याने म्हणा म्हणजे कळेल. तेथील प्रमाण नेनवे वेदासे, ते जीव जंतुसी केवी कळेल. जंतू शब्द वापरलेले आहेत. एवढ्या श्रेष्ठ लोकांना जर भगवंत कळत नाही, जंतूंना काय कळणार आहे, जीवांना काय कळणार आहे. म्हणून थोरपण परा सांडीजे, एत व्युत्पत्ती आगवी विसरीजे. जय जगा धाकुटे होई जे ते जवळीक माझे. आणि तेच तयांची विनय हेची संपत्ती, जे जय जय मंत्र अर्पिती माझ्या ठाई. मग महाराज तुम्ही एवढं मोठेपणाला नावं ठेवतात. हे इंद्र चंद्र ब्रह्म असे काही शब्द आम्ही कीर्तन प्रवचन पुराणातून ऐकतो, त्याची काय व्यवस्था आहे? या 9व्या अध्यायाचं वैशिष्ट्य आहे, त्यांचं सुद्धा असं लिहून ठेवलेलं आहे बघा. माऊली म्हणतात इंद्र म्हणजे काही सामान्य नाही. अमरावती सारखी राजधानी आहेत, कामधेनूची खिल्लारं आहेत, कल्पतरूच्या बगीचा आहेत, चिंतामणीच्या वनवाटिका आहेत. याचा अर्थ असा आहे गार्डन बरं का. गार्डन मध्ये जे झाडं लावतो ना आपण, ते स्वर्गामध्ये भगवंत म्हणतात जे गार्डन आहे ते कल्पतरूचं गार्डन आहे. विनोद वनवाटिका चिंतामणीच्या, चेष्टा करण्याकरता मनोरंजन करण्याकरता चिंतामणीचे दगड आहेत. ज्ञानोबा सांगतात अमृताची कोठारे, खाण्यापिण्याकरता हे फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न नाही. अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनूजी, असं गोड वर्णन करतात. इतक्या चांगल्यामध्ये इंद्र राहत असतो. ज्ञानोबा म्हणतात हे सर्व ठीक आहे, पण भाड्याच्या घरात राहिल्यासारखं आहे. एवढं मोठं अमरावती भवन आहेत, एवढं मोठं इंद्रपद आहेत, पण अर्जुना खरं सांगू तुला, हे भाड्याच्या घरात राहिल्यासारखं आहे. संसारामध्ये पैसे द्यावे लागतात आणि इंद्रभुवनासाठी पुण्यरूपी पैसा द्यावा लागतो. फुकट राहता येत नाही. आणि ज्या दिवशी पुण्य संपलं ना, काय ज्ञानोबांचे दृष्टांत आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, एकापेक्षा एक कल्पनामय दृष्टांत आहेत. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जरा ओवी समजून घ्या म्हणजे कळेल तुम्हाला. उन्हाळ्यामध्ये भगवंताला उन्हाळा लागू नये म्हणून पंढरपूरमध्ये आणि आळंदीमध्ये मूर्तीला उटी लावतात.
मूर्तीला काय करतात? उटी म्हणजे काय? चंदनाचा लेप. चंदन असं उघळायचं आणि ते चंदन जे बाजूला येतं, भगवंताला उन्हाळ्यामध्ये, ज्ञानोबांच्या समाधीला उन्हाळ्यामध्ये ते असं उटी घ्यायची, संपूर्ण अंगाला लावायची उटी. हे ज्ञानोबांचा दृष्टांत आहे. ज्ञानोबा म्हणतात